हॅलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण या ठिकाणी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2026 चा पेपर पाहत आहोत. यामध्ये आपण जो इंग्रजीचा पेपर आहे तो इंग्रजीचा पेपर या ठिकाणी पाहणार आहोत. मराठी माध्यमाचा पेपर आहे, संच ए आहे. या ठिकाणी आपण इंग्लिशचे जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मला वाटतं या पद्धतीने दिल्यानंतर आपल्याला दिसायला काय हरकत नाही. हा सेक्शन फर्स्ट आहे. इंग्लिशचे काय प्रश्न आलेले आहेत या ठिकाणी आपण इंग्लिशचे जे प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. आता पहिला आलाय पहा, इन्स्ट्रक्शन फॉर द. पहिला क्वेश्चन आहे पहा, इन्स्ट्रक्शन फॉर द instruction for question number 1 and 2. Read the news carefully and choose the correct option. Closed shoes not allowed in examination halls. Bangalore, Shivam Institute of Innovative Technology, Bangalore has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. त्यांनी काय केलेलं आहे की डो अँड डोंट सी म्हणजे काय, थोडक्यात त्यांनी काय केलेलं आहे, नियम, एक नियम तयार केलेला आहे. डो अँड डोंट चा नियम, हे करा ते करू नका. जसं डू कम टू द क्लास अर्ली अँड डोंट यूज रेड पेन, असं असतं ना. जसं नियम असतो असे काय परीक्षा संदर्भात. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, cucurplex, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in the hall by the supervisors. जे इन्व्हिजिलेटर्स असतात, इन्व्हिजिलेटर्स कडून आपल्याला ते पेन वगैरे दिले जातात. आता पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. एंट्रन्स टेस्ट कोण कंडक्ट करत आहे ते इथं दिलेलं बघा, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. याचं उत्तर आहे शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. इथं शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी हे तर उत्तर पहिल्याच लाईन मध्ये दिलेलं आहे. एक हे आलेलं आहे, एक बातमी वजा एक माहिती दिली आहे. सेकंड आहे, choose the correct option. This year, the prestigious institute issued a list of do's, don'ts, rules and regulations applied to students. लिस्ट कशी दिलेली आहे तर नियमांची लिस्ट दिलेली आहे. डो अँड डोंटचा अर्थ आहे नियम, जे काय नियम असतात ते नियम, त्याला आपण डो अँड डोंट्स असं म्हणतो. नियम किंवा रूल्स अशा अर्थाने आपण म्हणू शकतो आपण. नियम म्हणजेच काय, रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे उत्तर येईल पहा, रूल्स अँड रेग्युलेशन्स हे जो उत्तर आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन फ्रेज. अंडरलाइन केलेली जी काय फ्रेज आहे त्याचं आपल्याला उत्तर पाहायचं आहे. फूड, क्लोथ अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बिंग्स. म्हणजे आपण म्हणतो ना, अन्न, वस्त्र, निवारा हे मूलभूत गरजा असतात. आता ब्रेड अँड बटरचा अर्थ काय, पार्ट अँड पार्सल असे म्हणू शकतो आपण. ब्रेड अँड बटर या शब्दाचा अर्थ आहे पार्ट आणि पार्सल. ब्रेड अँड बटरचा अर्थ आहे पार्ट अँड पार्सल. आणि पार्ट अँड पार्सल हे फ्रेजचा अर्थ आहे इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ. पार्ट अँड पार्सलचा अर्थ आहे आवश्यक गोष्टी. इसेन्शियल म्हणजे आवश्यक. मग फास्ट फूड आयटम्स असे येणार नाही, स्प्राउट्स असे येणार नाही. इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ आणि बॅलन्स्ड डाएट. आता ब्रेड अँड बटर इथं बॅलन्स आहे ह्या अर्थानं असं घेतलं नाही. त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, फूड, क्लोथ्स अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बिंग्स. जसं ब्रेड अँड बटर आहे तसं फूड, शेल्टर अँड क्लोथ्स हे सगळ्या मानव जीवनासाठी आवश्यक घटक असतात, असा शब्दाचा अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट. व्हेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटलंय या ठिकाणी इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आहे का असर्टिव्ह सेंटेन्स आहे. देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे एकूण 4 प्रकार पडतात. असर्टिव्ह सेंटेन्स किंवा ज्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, प्लेन सेंटेन्स असतं. जसं फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक वाक्य देतो समजण्यासाठी की या ठिकाणी फॉर एक्झाम्पल प्लेन सेंटेन्स काय असतं. फॉर एक्झाम्पल, यू
वेअर अ सीट बेल्ट. हे काय झालं? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. यू वेअर अ सीट बेल्ट म्हणजे असर्टिव्ह विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरा प्रकार काय असतो? डू यू वेअर अ सीट बेल्ट. डू यू वेअर अ सीट बेल्ट हा झाला इंटरॅगेटिव्ह. आता इंटरॅगेटिव्हचे दोन प्रकार पडतात, येस नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. तिसरा प्रश्न काय असतो त्यामधला? तिसरा काय असतो की वेअर अ सीट बेल्ट. वेअर अ सीट बेल्ट, तुम्ही सीट बेल्ट लावा. हे झालं इंटरॅगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य, सीट बेल्ट लावा. आणि एक्सक्लेमेटरी काय होईल तर व्हॉट अ सीट बेल्ट, किती छान सीट बेल्ट आहे, व्हॉट अ सीट बेल्ट, हे झालं एक्सक्लेमेटरी मार्क असतो. असे कोण वाक्याचे एकूण 4 प्रकार पडतात. देर आर 4 टाइप्स ऑफ बेसिक सेंटेन्सेस. मग आता व्हेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स एक्झाम. व्हेन शॅल, व्हेन ने चालू झालाय, डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. हे तर आपण वर्बल क्वेश्चनचे एक्झाम्पल घेतलं, डू यू वेअर सीट बेल्ट और व्हेन विल यू वेअर सीट बेल्ट असे म्हणू शकते. मग हे काय आहे? इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आहे. याचं उत्तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आलं. त्यानंतर fill in the blank with the proper model auxiliary showing advice. Advice दाखवणारा proper model auxiliary विचारले. You look tired, you lie down and rest. Can, should, may and could. आता can हे असतं ते काय सांगत असतं बघा, ॲबिलिटी सांगतं. ॲबिलिटीचा अर्थ आहे क्षमता. can हे माणसाची ॲबिलिटी सांगतं. जसं he can drive a tractor or he can speak English well. should हे काय सांगत असतं पहा, नेहमी ॲडवाइस सांगत असतं. ॲडवाइसचा अर्थ आहे सल्ला. यू शुड डू एक्सरसाइज डेली. यू शुड डू प्रॅक्टिस ऑफ योगा. यू शुड स्टडी रेग्युलरली. ॲडवाइस. मे हे दोन सांगू शकतो. मे काय सांगू शकते? एक तर पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, आणि मेचं दुसरे एक आहे ते आहे परमिशन म्हणजे परवानगी. आता पॉसिबिलिटी काय असू शकते? ही मे बी इन मुंबई और इट मे रेन टुमारो. शक्यता आहे, पॉसिबल शक्यता आहे. परमिशन, मे आय कम इन सर. आणि कुड हे काय सांगत असते की पास्ट ॲबिलिटी. पास्ट ॲबिलिटी म्हणजे भूतकाळी क्षमता. भूतकाळामध्ये जी काय क्षमता होती किंवा भूतकाळातली एखादी घटना असते ते दाखवण्यासाठी आपण पास्ट ॲबिलिटीचा वापर करतो. जसं धीरा कुड पॉलिश द शूज और शी कुड टाइप अ लेटर अशा अर्थ. त्या ठिकाणी काय सांगितलंय? शोविंग ॲडवाइस. आता ॲडवाइस सांगण्यासाठी काय विचारलंय? ॲडवाइस म्हणजे सल्ला. या ठिकाणी शोडचा वापर होतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. व्हाय आर वी हिअर आस्क्ड अ बॉय टू हिज मदर. आता या ठिकाणी डायरेक्ट स्पीच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपला जो फॉर्मॅट दिलेला आहे, डब्ल्यूएच क्वेश्चन आहे म्हणजे बॉय आस्क्ड टू हिज मदर अगोदर येणार आहे. बॉय सेड टूच्या ऐवजी बॉय आस्क्ड लिहिलेलं आहे. बॉय आस्क्ड टू हिज मदर. बॉय आस्क्ड टू हिज मदर सगळ्या वाक्यामध्ये बॉय आस्क्ड आहे. आता व्हाय आर वी म्हणजे काय येणार आहे बघा? वाक्य असं होऊ शकते बघा, अ बॉय आस्क्ड हिज मदर. तर व्हायचं व्हायच ठेवा. आता फक्त काय करायचं? आर वीच इकडे गेल्यानंतर वीच इकडे गेलं दे होणार म्हणजे दे. आणि आरचा हे भूतकाळ असल्यामुळे काय येणार आहे? वेअर येणार आहे. वाय दे वेअर. आणि हिअरचं काय होणार आहे? परत तिकडे देअर असं होणार आहे. म्हणजे वाक्य कसं असणार आहे? अ बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय दे वेअर देअर. बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय वेअर दे. बॉय आस्क्ड इथं बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय दे वेअर देअर. बॉय सेड टू असे येणार नाही. बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय ही वॉज नाही. बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय वेअर दे देअर असे येणार. तर व्हाय दे वेअर देअर वाक्य सरळ करायचे, क्लॉज तयार होतो म्हणून. हे एक्झाम्पल आहे ते इनडायरेक्ट स्पीच मधलं प्रत्येक वाक्य हे नॉन क्लॉजचं एक्झाम्पल असतं. मग नॉन क्लॉज असतो तो काय असतो? सरळ असतो. प्रश्न असतो तो वाक्य बदल. जसं असं एक एक्झाम्पल आहे, व्हॉट इज ही आणि व्हॉट ही इज. आता यातला एक क्लॉज आणि एक प्रश्न आहे. व्हॉट इज हा क्वेश्चन आहे आणि हा काय आहे? क्लॉज आहे. हा क्वेश्चन आहे. हा कोणता क्लॉज आहे? नॉन क्लॉज आहे. कारण इथं दोन्ही पण ठिकाणी व्हॉट आलेला आहे. नाही इज हे वर्ब आले, ही सब्जेक्ट आले. ही सब्जेक्ट आले, इथं वर्ब आलेला आहे.
म्हणजे क्लॉज मध्ये म्हणून इंडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य रचना सरळ करावं लागतं आपल्याला. त्यामुळे उत्तर हे पहा. 7वे चालू रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट. Choose the alternative and complete the meaningful dialogue. Student, may I go outside the class, sir? Teacher, teacher काय म्हणतात ते दिलेलं नाही. Student, my sister is waiting for me, sir. Please let me go. Teacher, yes, you can. Student, thanks, sir. आता या ठिकाणी पहा, आता हे तर काय टीचर म्हणलेलं हे आपल्याला गेस करायचं आहे. मे आय गो आउटसाइड द क्लास, सर. टीचर काय म्हणलं आपण दिलं नाही. पण पुढचं वाक्य आहे, माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी. टीचर म्हणतात येस यू कॅन, थँक्स सर. म्हणजे ब्रिंग दॅट बुक असेल का, नॉट नाउ, डोंट शाउट, सॉल्व द एक्सरसाइज. मे आय गो आउटसाइड द, सर त्या ठिकाणी टीचर काय म्हणू शकतात डायरेक्ट, नॉट नाउ, आता काय तू जाऊ नकोस, नॉट नाउ. पण परत मुलीने विचारल्यानंतर माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी, सर प्लीज, त्यानंतर मग यस यू कॅन असं म्हणतात. हा पर्याय इथं किती असेल पहा. म्हणजे अशा रीतीने आपण जर प्रत्येक वाक्य पाहिलं तर हे आपल्याला कळू शकते पहा. आता पुढच्या वाक्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पहा. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन. इंडिया हॅज बिगन इट्स प्रिपरेशन फॉर कंडक्टिंग द G20 summit with the great enthusiasm and dedication. As you walk on the roads of Delhi and its neighboring cities, the G20 summit's strenuous प्रिपरेशन म्हणजे कठोर पर्याय किंवा चांगल्या प्रकारे कंटिन्युअस कॅन बी सीन. G20 is group of 20 countries working towards strengthening international economic cooperation. After the completion of 80 summits, India is hosting. आता ह्या होस्ट कोण करत आहे, इंडिया. इंडिया इज होस्टिंग द 19th G20 summit in 2023 or 2023. This is the first, or we can say 2023. This is the first G20 summits to be held in South Asia. It's a matter of great pride for India to be able to hold the G20 summit in the nation. Presidents and Prime Minister from the 20 member nations will be arriving in this nation soon. असं पॅराग्राफ दिलेला आहे. आता पहिला प्रश्न विचारला आहे, इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन. आता कुठे भरणार आहे हे, याचं उत्तर कुठे दिलेलं आहे पहा. टू बी हेल्ड इन असं दिलेलं आहे पहा. समिट टू बी हेल्ड इन साऊथ एशिया मध्ये भरणार आहे. डॅश इज होस्टिंग द 19th G20 समिट्स इन इंडिया. कोण समिट्स इन 2023 कोण हे करणार आहे, ते इंडिया. पुढचा प्रश्न आहे पहा. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन्स. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. चंद्रयान, translated as a mooncraft, Chandrayaan 3 is the third Indian lunar exploration mission under the Indian Space Research Organization's ISRO Chandrayaan program. It consists of lander named Vikram and rover named Pragyan. Similar to those of the Chandrayaan 2 mission, the propulsion module carried the lander, the rover configuration to lunar orbit in preparation for a powered descent by the lander. Chandrayaan 3 was launched on 14th July 2023. The lander and rover landed near the lunar south pole region on August 23, 2023 at 8.02 IST, making India the first country to successfully land a spacecraft near the lunar south pole and the fourth country to soft land on the moon. तर इथं चंद्रयान आहे ते चंद्रावर उतरण्याची मोहीम आहे हे ते दिलेले आहे. अंडर विच ऑर्गनायझेशन चंद्रयान 3 मिशन वॉज हेल्ड. विच ऑर्गनायझेशन, द ऑर्गनायझेशनचं आपल्याला नाव दिलेलं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याला आपण इस्रो असं म्हणतो. इस्रो. त्या ठिकाणी
On 14th July 2030 was launched Chandrayaan 3rd, Chandrayaan 2nd, Chandrayaan 1st. आता पुन्हा बद्दल बोलतोय आपण, Chandrayaan 3rd बद्दल बोलतोय, त्यामुळे हे उत्तर असणार आहे. ते आपण एकदा बघू. 14 जुलै 2023, 14 जुलै 2023, 14 जुलै 2023 Chandrayaan 3rd. उत्तर काय आहे? 14 जुलै 2023. त्यामुळे या ठिकाणी चंद्रयान 3rd कन्सिस्ट ऑफ, आता आपण पाहिलेलं बघा, लँडर विक्रम, रोवर, प्रज्ञान असं दिलेलं आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. यश लिव्स इन द फ्लॅट जस्ट डॅश 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 माइन. आपल्या व्यक्ती एखादा आपल्या खाली येत असता, आपण काय म्हणतो? ही लिव्स बिलो अस, ही लिव्स बिलो आवर फ्लॅट असा अर्थ घेतो. त्यामुळं तो आमच्या वरती राहणार आहे. मग आता माइनचा अर्थ ऑन माइन म्हणूया, अबव माइन म्हणूया, बिटवीन माइन, ऍट माइन. ऍट माइन येणार नाही, बिटवीन माइन येणार नाही, अबव माइन येणार नाही. अबव कधी वापरतो? खूप उंच असेल तर. द सन इज अबव द स्काय, द स्काय इज अबव अस, किंवा द मून इज अबव अस, द सन इज अबव अस. त्यामुळे फ्लॅट साठी ऑन शब्द येईल. यश लिव्स इन द फ्लॅट जस्ट ऑन माइन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन पिक्चर. आता हे पिक्चर दिलेलं आहे पहा. हे पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला कळत की पिक्चर कशाच आहे हे. तर साधारणपणे आपल्याला नीट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते जोकर सारखं वाटते, पण नीट पहा हे चित्र कशाचं आहे? शेफचं चित्र आहे. शेफ म्हणजे आचारी. जो आचार्य आहे, कुक आहे, त्याचं हे चित्र आहे, ज्याला असं कुक म्हणतो. ते जोकर सुद्धा वाटते लावून, पण त्या ठिकाणी जर ते आपण पाहिले आणि हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येते बा. नंतर पुढचा काय प्रश्न आहे बघा. कंप्लीट द वेव डायग्राम टू मेक न्यू कंपाऊंड वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी एक कंपाऊंड वर्ड तयार करायचं बॅक पासून, म्हणजे ह्याला जोडून शब्द आहे. तसं बॅकग्राऊंड, बॅकयार्ड, बॅकड्रॉप, तसं बॅक हिअर का बॅकलेस का बॅक फ्री, बॅक गो का बॅकलेस म्हणतो. तर इथं बॅक हेअर पर्यंत शब्द चालू शकतोय. तसा बॅकलेस पण बसू शकते, पण जास्त मोस्टली बॅक हेअर उत्तर येईल. बॅक हेअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन. हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन म्हणजे समवन हॅज स्टोलन माय नेकलेस असे जे ऍक्टिव्ह होऊ शकते. एव्हरीबडी स्टील्स माय नेकलेस असे येणार नाही. समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस, ही हॅज स्टोलन माय नेकलेस, एव्हरीबडी हॅव स्टोलन माय नेकलेस. तर या ठिकाणी पहा, माय नेकलेस हॅज बीन स्टोलन हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे माझा नेकलेस कोणीतरी चोरलेला आहे. म्हणजेच एव्हरीबडी स्टील असं होणार नाही, प्रत्येक माझा नेकलेस चोरतोय असं होणार नाही. नंतर समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस हे बरोबर येईल. ही हॅज स्टोलन माय नेकलेस असं म्हणणार नाही, कारण ही आपण सांगू शकत नाही चोरला म्हणून. एव्हरीबडी असं होणार नाही, एव्हरीबडी हॅज स्टोलन असं येणारच नाही, कारण प्रत्येकाचा शिवाय एव्हरीबडी हॅव येत नाही कधी. एव्हरीबडी हॅज येत असतं. ग्रॅमॅटिकली पण चूक आहे आणि एव्हरीबडी हॅव असं येत नाही. A soft slow song to put children to sleep is called poem, song, lullaby आणि भजन. तर जे लहान मुलांना जे गायले जातं झोपण्याच्या वेळेस त्याला आपण अंगाई गीत असं म्हणतो. अंगाई गीत किंवा लोरी. लहान मुलं जे झोपताना जे गाणं म्हणतात, आई वगैरे कडेवर घेऊन त्याला गाणं म्हणते, त्याला हा शब्द वापरतात, ललबाय. इट इज हिस्ट्री ऑफ द लाईफ ऑफ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. व्हॉट इज दिस? जो माणूस स्वतःची हिस्ट्री तयार करतो, जो माणूस स्वतःची हिस्ट्री स्वतः लिहितो, इट इज द हिस्ट्री ऑफ द लाईफ ऑफ पर्सन रिटन हिमसेल्फ. एखाद्या व्यक्तीने स्वतः लिहिणं त्याला आपण ऑटोबायोग्राफी असं म्हणतो. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय? तर आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हणजे द लाईफ हिस्ट्री ऑफ द पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. आणि बायोग्राफी म्हणजे चरित्र. द लाईफ हिस्ट्री ऑफ द पर्सन रिटन बाय अदर पर्सन. दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेली असते त्याला चरित्र असं म्हणायचं. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, सायन्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स, तर आपण बायोलॉजी असं म्हणतो. आणि कार्डिओलॉजी म्हणजे ज्याला आपण द पर्सन हु स्टडीज द हार्ट डिसीजेस, त्याला आपण हृदयरोग तज्ञ असं म्हणतो, किंवा हृदयरोग शास्त्र असे म्हणू शकतो आपण कार्डिओलॉजी. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? लाईफ पर्सन ऑफ द रिटन बाय हिमसेल्फ, ऑटोबायोग्राफी. नाउ इट इज 9:15. Quarter past 9. The train will arrive at 10 o'clock.
इट मीन्स इट विल अराइव्ह आफ्टर डेसिमल्स. म्हणजे आता सध्या किती वाजलेत बघा, 9:15 म्हणजे 9:15 वाजले. आणि म्हणजे जे ट्रेन आहे ती किती वाजता येणार आहे, तर 10 वाजता येणार आहे. 10 वाजता. आता हे जे वजाबाई करून चालणार नाही आपल्याला. वजाबाई केली तर आपल्याला मिनिट हे 60 मिनिटाचा 1 तास असतो, त्यामुळे 60 मधून 15 वजा करायचं, त्यामुळे ते 45 येईल. किंवा आपल्याला माहिती आहे 9:15 ते 10 45 मिनिटाचा वेळ असतो. कंप्लीट द, आता इथे म्हटलं बघा, कंप्लीट द स्लोगन. कंप्लीट द स्लोगन बघा, डेस प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन. यूज प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन असं म्हणणार नाही, प्लास्टिकमुळे पोल्युशन थांबणार नाही. बाय प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन असे म्हणणार नाही. अवॉइड प्लास्टिक अँड स्टॉप पोल्युशन किंवा परचेस प्लास्टिक. असे परचेस अर्थ खरेदी करणे, यूज अर्थ वापरणे, बायचा अर्थ खरेदी करणे, परचेस अर्थ खरेदी करणे, अवॉइड अर्थ मात्र टाळणे. या ठिकाणी हा शब्द इथे योग्य उपस्थित. या ठिकाणी टाळणे किंवा टाळा. अवॉइड अर्थ टाळा, यूज अर्थ वापरा, बायचा अर्थ खरेदी करा. दोन्हीचा अर्थ एकच आहे, खरेदी करा. खरेदी करा. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिक खरेदी करून पोल्युशन अवॉइड होणार नाही किंवा पोल्युशन टाळणार नाही, पोल्युशन आपण थांबवणार नाही. तर काय करा, त्यासाठी अवॉइड करा. विच टू ऑप्शन ऑफ ऑब्जेक्टिव्ह कॅनॉट बी युज्ड टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. रमेश लाइक्स व्हेजिटेबल्स. आता हे तसा पर्याय मला वाटते बहुतेक चुकून झाला असावा, कारण आपण आपला ऑप्शन एकच हवा असतो, तर त्याने ही एका ऑप्शनला हे द्यायला पाहिजे होतं. पण त्याने म्हटलं रमेश लाइक्स. आता लिपी म्हणजे पाणीदार, ज्याला आपण पानसर असं म्हणतो, पाणी असणार. आणि फ्रेशचा अर्थ ताजा किंवा ताजे. आता स्टीलचा अर्थ शिळे किंवा शिळे, आणि हार्डचा अर्थ कठीण किंवा हे झालेलं असणार. मग या ठिकाणी हे दोन पर्याय येतात. ते रमेशला आणि काय म्हटलंय तर आवड नाही, तर विच ऑप्शन ऑफ ऑब्जेक्टिव्ह कॅनॉट बी युज्ड टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. कॅनॉट बी युज्ड असं म्हणू शकतो. रमेश लाइक्स लिपी व्हेजिटेबल्स, रमेश लाइक्स फ्रेश व्हेजिटेबल्स, रमेश लाइक्स टेन्स व्हेजिटेबल्स असं म्हणणार नाही, किंवा रमेश लाइक्स हार्ड व्हेजिटेबल्स. त्यामुळे हे दोन पर्याय बसत नाही. या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कंप्लीट पझल. या ठिकाणी एक पझल दिलेला आहे पहा, एक प्रकारचा कोड दिलेला आहे, आणि त्यामध्ये काय शब्द भरायचे आपल्याला दिलेला आहे पहा. आता या ठिकाणी बघा, इथे शब्द बघा, सोपा शब्द मून आहे. मून, मग या ठिकाणी मून शब्द बसते बघा. मून म्हणजे चंद्र. या ठिकाणी मून आहे. मग आता मून शब्द आहे तसं रोवर, आर. मून शब्द कुठे आहे, ओ कुठे आहे, हित आहे. पण त्यानंतर रोवर, ROVM आपण कुठं पाहिले बघा त्या चंद्रांच्या पॅराग्राफमध्ये, त्यामुळे आर बसते, तर मग हा पर्याय बसेल. म्हणजे असं वाटलं तर मून होत आहे आणि असं रोवर आहे, हा शब्द बसणार नाही बघा, तुम्ही देवर बसणार नाही. आणि पुढचा प्रश्न आहे बघा, द सेंटेन्स फॉर्म्युला फॉर येस नो टाइप क्वेश्चन इज. येस नो टाइप क्वेश्चन साठी सेंटेन्स फॉर्म्युला त्याने दिलेला आहे पहा. हा सेंटेन्स फॉर्म्युला त्याने असा दिलेला आहे पहा की ऑक्झिलरी वर्ब आणि क्वेश्चन मार्क असा दिलेला आहे पहा. त्याने थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब असा पण आहे, किंवा असा पण आपल्याला सांगता येतो. म्हणजे या ठिकाणी जो येस नो टाइप क्वेश्चन आहे त्याचा फॉर्मॅट जर पाहिला तर असं आपल्याला सांगता येतो. ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, आणि आता OS. आता ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट काय सांगता येत नाही, मग त्या ठिकाणी ऑब्जेक्ट पण येऊ शकतो, कॉम्प्लिमेंट येऊ शकतो, किंवा ऍडवर्ब पण येऊ शकतो, आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. हा त्याने थोडक्यात तिथं दिलेला आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. तर हा येस नो टाइप क्वेश्चन का आहे, कारण त्याची सुरुवात ही नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने होत असते, म्हणून तो येस नो टाइप क्वेश्चन आहे. म्हणून या ठिकाणी येस नो टाइप क्वेश्चन प्रमाणे ह्यातलं कुठलं वाक्य बसेल, ऑक्झिलरी वर्ब अगोदर येईल असं. जसं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की डू यू हेल्प मी असं असेल, तर हे सगळ्यांनी बसू शकते. डू यू हेल्प मी, तुम्हाला मदत करू शकतेस का. म्हणजे या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब आलं, सब्जेक्ट आलं, मेन वर्ब आलं, आणि राहिला बघायला तर इथे ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेला आहे. तसं आय शॅल मेक कॉपी येणार नाही, शॅल आय कॉपी मेक असं येणार नाही. शॅल मेक आय कॉपी, तर शॅल आय मेक कॉपी आहे. मग शॅल, मग ह्या ठिकाणी बघा तसं पाहिलं तर शॅल हे वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे,
आय सब्जेक्ट आहे, मेक मेन वर बाय आणि कॉपी ऑब्जेक्ट आहे. शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे पहा, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र काय असतं बा? फ्युचर परफेक्ट टेन्स म्हटलं का फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र काय असतं? यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 आणि पुढचा काय भाग असेल तो एटसेट्रा. असं फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र असतं. शाल विल नंतर हॅव असतं. आता शाल विल नंतर आता या ठिकाणी शाल विल कुठे आहे? ते एकाच ठिकाणी विल आलेलं आहे, त्यामुळे पर्याय आहे. आवर टीचर हॅड बीन टॉट अस लेसन येणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. आवर टीचर हॅड टॉट अस लेसन पास्ट परफेक्ट आहे. त्यानंतर आवर टीचर वुड टॉट अस लेसन हा हॅबिच्युअल पास्ट आहे. आवर टीचर विल हॅव टॉट अ लेसन फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे पहा की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आहे. द पिकॉक हॅड अ जॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. आता ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, तिचं आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये आणायचं आहे, सॉरी कंपॅरेटिव्ह मध्ये आणायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे डिग्रीचे 3 प्रकार असतात. पॉझिटिव्ह मध्ये समान भाग दाखवलेले असतात, 2 गोष्टी समान दाखवलेल्या असतात. जसं बाळू इज किंवा असं म्हणू शकतो आपण दादा इज ॲज स्ट्रॉंग ॲज लाला, समान दाखवलेलं आहे. कंपॅरेटिव्ह मध्ये गोष्ट दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त दाखवली जाते. जसं बाळू इज टॉलर दॅन लाला. आणि सुपरलेटिव्ह मध्ये एकाची तुलना अनेकाशी केली जाते. तानाजी इज द टॉलेस्ट मॅन इन द विलेज. तानाजी हा विलेज मधला सगळ्यात उंच मनुष्य किंवा मुलगा आहे. आता या ठिकाणी बघा, आता द पिकॉक हॅड अ जॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. आता या ठिकाणी बघा, द पिकॉक हॅड अ जॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. आता नो अदर बर्ड हॅड जॉर्जियस टेल लाईक पिकॉक असे नाव आहे. ऑल बर्ड्स ॲज अ जॉर्जियस टेल असे नाव आहे. मेनी बर्ड्स हॅड मोर जॉर्जियस लाईक पिकॉक. तर द पिकॉक्स टेल हॅड मोर जॉर्जियस दॅन एनी अदर बर्ड्स. कारण इथं द्या नाही यायला पाहिजे आणि एनी अदर, कारण सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह करताना आपण द्या एनी अदर आपण घेतो, त्यामुळं हा पर्याय आहे. So I have tried to simplify this question paper of scholarship for standard 8. I hope all of you have understood whatever I have discussed here. Thank you.